नमस्कार मंडळी, मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करतोय माझ्या ब्लॉगमध्ये। तर आता आपण जातोय कैची धामला, उत्तराखंडमध्ये व्हाया दिल्ली। आता मी इथून कुडाळला जाणार। अगोदर कुडाळला एक छोटंसं काम आहे, ते केल्यानंतर मग रात्री म्हणजे पहाटे 3:45ची माझी ट्रेन आहे आणि त्या ट्रेनने मी दिल्लीला जाणार आणि तिथून ती दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता पोहोचणार आणि मग तिथून परत संध्याकाळी 4ची एक ट्रेन आहे, तिथून काठगोदामला आणि तिथून मग नैनिताल तर्फे कैची धामला। तर चला प्रवासाला सुरुवात करूया। तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कैची धाम बद्दल माहिती असेलच आणि अशा ठिकाणी जाण्यासाठी योग यावा लागतो, हेही तितकंच खरं आहे। अगोदर मी तिकीट एकदा माझी कन्फर्म झाली होती, ती मी कॅन्सल केली, परत पुन्हा काढली, ती RSC मधून कन्फर्म झाली माझी। कैची धाम तिथे हनुमानगडी सुद्धा प्रसिद्ध आहे। बऱ्याचशा पॉडकास्ट मध्ये युट्यूबच्या ब्लॉग्स मध्ये मी ऐकलं होतं कैची धाम मध्ये जाण्याची इच्छा होती, पण बोलवणं आल्याशिवाय अशा ठिकाणी जाणं होत नाही, म्हणजे असा समज आहे लोकांचा, माझाही आहेच। तर कदाचित मला बोलवणं आलेलं आहे। तर पनवेल पर्यंत मी एकटा आहे, पनवेल मध्ये दुसरे आमचे मित्र आम्हाला जॉईन होणार आहेत। मग पनवेल पासून दिल्ली पर्यंत माझ्या सोबतीला ते आहेत, तिथून तो माझा दुसरा मित्र देवगडचा, तो आम्हाला जॉईन होणार। मग तिथे 2 दिवस आम्ही कैची धामला कदाचित राहू, किंवा जर आणि कुठे फिरायला मिळालं तर फिरणार आणि पुन्हा मग रिटर्न येणार। तर ह्या प्रवासात किती मजा येते, काय होते, पावसाचं वातावरण आहे तिकडे, थंडी काय याच्याबद्दल सुद्धा माहिती नाहीये। मी विचारलं, फोन केला, तो म्हणाला की दिल्लीला मात्र गरम खूप होत आहे, पण तिथे धामला गेल्यावरती तिथे वातावरण काय आहे याची आपण काय खात्री देऊ शकत नाही। सो चला, आणि मी ह्या प्रवासाला K2K असं नाव दिलंय, कोंडामठ टू कैची धाम। तर व्हाया दिल्ली, फक्त एवढीच एक इच्छा आहे की कणकवली रेल्वे स्टेशनला जाईपर्यंत पाऊस मात्र अजिबात येत नाही। नांदगावच्या पुढे आलेलो आहे, पावसानं चांगलंच चोपलं मका, म्हणजे हैराणच केलंय। तरी बॅगला मोठी बॅग असल्यामुळे तिला या 2 जम्बो पिशव्या घातल्या घेऊन, आणि पण मला आतून भिजायला झालंय, असा आडवा पाऊस आला आणि परत मला वाटतं रेनकोट दमला। हा रेनकोटचा 3रा पाऊस, अजून जायला पाहिजे होते, मला वाटतं 2 पावसाळे तरी अजून जायला पाहिजे होतं, पण 3ऱ्या पावसातच दमला रेनकोट अक्षरशः। आता कुडाळला काम झालं की कणकवलीला मी आज नरसिम्हा मूवी बघणार आहे, जो ॲनिमेशन मूवी रिलीज झाला ना होमबाले प्रोजेक्ट वाल्यांचा, तो। आणि होमबालेवाल्यांचे मूवीज नेहमी चांगलेच असतात त्यांचे। मग तो 9:30चा शो आहे आणि मला वाटतं 9:30 ते 12-12:30 पर्यंत माझा तो टाइमपास होईल। मग बाईक पार्क केली की मग स्टेशनला जायचं, स्टेशनला वाट बघायची 3:45 पर्यंत पहाटे, मग ट्रेन, मग मस्त पैकी प्रार्थना कर प्रहलाद, तेरे कोई से हाथ नहीं लगाएगा, ये मेरा खेत है। आता रात्रीचा 1:15 वाजलाय, म्हणजे नरसिम्हा पिक्चर बघितला, चांगला होता पिक्चर। प्रश्न होता गाडी कुठे लावायची। 2 मित्र कामी आले, त्याकडे एक मयूर चव्हाण नावाचा मित्र आहे, त्याच्याकडे रेनकोट आणि हेल्मेट ठेवलाय, आणि दुसरा प्रकाश मांडकर नावाचा मित्र आहे जो स्टेशनच्या बाजूला राहतो, त्याच्याकडे बाईक लावली आहे। म्हणजे बाईक स्टेशनला लावली होती मी, पण आता बाईक लावायला आधी व्यवस्थित जागा मिळाली, त्यामुळे जीवात जीव आलाय। नाही तर काय होईल, 4-5 दिवस घोर लागून राहणार माझी बाईक तिथे आहे। तर दुसरा मित्र तयार झालेला, मी दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन जातो, मी चावी पण ठेवलेली,
बाहेर तिथे बाईकच्या तिथे, पण झाली सोय. तर आता चालत चालत मी स्टेशनच्या जवळ जात आहे. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. पण पावसाने आज मला त्रास दिलेला आहे या प्रवासात. असं कधी होत नाही माझं, पण असं झालेलं आहे. कणकवली रेल्वे स्टेशन पावसान लय म्हणजे लय हैराण केल्या ना. आज मका पाऊस कधी हैराण करणार नाही, आज मका लय हैराण केल्यानं पावसान. चिंब भिजलेले. ह्या बघा रेल्वे स्टेशन. हे आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन, जे सगळ्यांना माहिती आहे. खय जाऊचा होय? अंगावर भरोसा नाही. हो गाडी लागली. हो चढवा. होय गाडी लागली. भानगडीत जाता नाही तुझ्या. आभाळाने जमीन हात मिळवतं. आय लव कोकण. सॉरी, आय लव कणकवली. अजून माल काय तयार नाही. आता मग माल कैमरा सही है. आगे का बराबर है. मेरा भी आता आमचे दुसरे पार्टनर आम्हाला जॉईन झालेले आहेत. आम्ही पनवेलला ते मला जॉईन झाले. ऍक्च्युली त्यांच्या तिकीटचा मोठा मेसेज होता, पण झाले. आम्ही आता पुढे आता रात्रीच्या जेवणाची आम्ही तयारी करतोय. काय करायचं, कसं करायचं. रात्रीचं जेवण महत्वाचं आहे. आता दुपारी आम्ही लाईट खाल्लंय, केळी वगैरे असं, ब्रेड वगैरे. आता रात्रीचं जेवण महत्वाचं आहे. केदारनाथला ह्याच्यातच जाग मिळाला, उलट सुलट होत. आम्ही आता जवळजवळ इगतपुरीच्या बाजूला आहोत.
आता आपण आलोय इगतपुरी क्रॉस करून आता आपण नाशिकच्या दिशेने चाललेलो आहोत. नाशिकच्या दिशेने चालताना असताना हे जे आपलं निसर्ग सौंदर्य जे आहे ते एवढं अप्रतिम आहे की आज चं वातावरण पण थोडं पावसाळी आहे आणि खूप एकदम शांत वातावरण, पूर्ण हिरवगार डोंगर, डोंगरातनं नद्या, धबधबे वाहत आहेत. एक असं अतिशय प्रसन्नदायी वातावरण आज आपण अनुभवतोय आणि हे प्रत्येकाने अनुभवावं. तुम्ही किती वेळा आला तिकडे या रोडने? या रोडने माझा आज प्रवास हा तिसऱ्या वेळेचा प्रवास आहे. एकदम अतिशय सुंदर असं वातावरण आहे. पावसाळ्यातला प्रथम माझा प्रवास आहे आणि खरंच पाहण्यासारखं पावसात येणं म्हणजे स्वर्ग सुखच. छोटे छोटे धबधबे, जमलेले धुक, म्हणजे निसर्गाने केलेली एक प्रकारची कविताच थोडक्यात. हे निसर्ग सुख, हे सौंदर्य सुख, हा 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 हा, क्या बात. हे बघा, ही शेती आहे. ह्याच्यावरती डोंगरावर गेलेली थोडक्यात शेती आहे. ती मला वाटतं भाजीपाल्याची शेती आहे. त्या समुद्र सपाटीपासून 599 मीटरवर एवढ्या उंचीवर आज आपण पोहोचलेलो आहोत आणि एकदम असं सुंदर वातावरण आहे. आपल्या कोकणा टाईप आहे. आज एवढं धुकं आहे, पाऊस आहे आणि एकदम अतिशय सुंदर वातावरण आहे. मन एकदम आल्हाददायक झालेलं आहे. मजा येते, पण प्रवासाला खरंच मजा येते. आणि काही प्रवास पावसात सुखदायक असतात. आता पुढचा प्रवास कधी आणि खायचो? आपला पुढचा प्रवास अजून खूप मोठा मजल मारायचे आहेत. आज आपण दिल्लीला जाणार. दिल्लीवरनं काठगोदामवरनं आपण निमकरोली बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. याच्यानंतर ही आपली यात्रा सफल झाल्यानंतर पुढची यात्रा झाल्यानंतर आमचे असं प्लॅनिंग आहे की आपण आधी पहिलं गिरनार झाल्यानंतर केदारनाथ हे सफल करायचंच आहे. इथून केदारनाथ जायचं असं ठरलेलं, पण ते उलट झालं असतं. आणि टाइम पण आपल्याजवळ थोडा आहे म्हणून आम्ही ते पोस्टपोन केलं. आम्ही पुढच्या 100 नाही 200% जाणार. हे मात्र खरं. जायचं म्हटल्यावर जायचं. आता आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. एकदम समाधान मिळालेलं आहे. खूप भूक लागली होती. आम्ही ट्रेन मध्ये काहीच खाल्लेलं नव्हतं. आम्ही ठरवलेलं फक्त नाही म्हणायला आम्ही वडापाव बघूया, म्हणजे ह्या साईडचा वडापाव खाऊन बघूया. पाव खूप मोठा होता. वडा पण 10 रुपये होता वडा. पण मजा आली. कसं वाटलं सर? मस्त मजा आली. जेवण मजा आली. दिवसभराचं जेवलं, म्हणजे जेवण पण खूप सुंदर होतं. बाहेरनं ऑर्डर दिलेली होती, स्वच्छता होती, सुंदर, प्रश्न. खूप छान जेवण होतं. जरा भीती होती ऑर्डर मध्येच ना, काही जण ऑर्डर कॅन्सल करत होते, काही जण. हे काहीतरी झूप नावाचं ऍप होतं. आम्ही कन्फर्म तिकीट वरूनच ती ऑनलाईन ऑर्डर दिली होती. मस्त पण खूप मजा आली. एवढी मजा आली ना, आता मी आणून देणार आहोत. ऍक्च्युली मोबाईल मध्ये पिक्चर डाउनलोड वगैरे आम्ही करून आणले, पण मला वाटत आम्ही जास्त वेळ ते बघू. लवकर झोपी जाणार आहोत. चला, आराम करणार आहात. आराम. चला.
सुप्रभात हो. गुड मॉर्निंग. किती दिवस आजचो? आजचा दुसरा दिवस. तर आजचा आहे दुसरा दिवस प्रवासाचा आमचा आणि हा आमचा नाश्ता आहे. चहा, ब्राऊन ब्रेड, पीनट बटर, सरांनी बिस्किटची सोय केलेली आहे. छोटे छोटे बिस्किट पुढे आणले त्यामुळे कॅरी करायला पण मजाने खायला पाहिजे. म्हणजे एका वेळी एक पुढा झाला की गुंडाळून ठेवायला काय गरज नाही, म्हणजे नरम व्हायची. मग सर कशी झाली झोप? मस्त झोप झाला. तुम्हाला माईक देतो मी तुमच्या. गारठा होता हा आणि आजूबाजूचे आमचे प्रवासी पण खूप चांगले होते. हा. छान झोप झाली. सकाळी पण लवकर असं म्हणजे हे वाटलं ना आम्ही लांब लांब दुसऱ्या वाटलं डब्यात नाही. तसं नव्हे. तुम्ही त्या तिसऱ्या डब्यात, मी 6व्या डब्यात, असं त्यामुळे काही जाणवलंच नाही. माझाही तसंच प्रॉब्लेम होता. मला पण झोप छान लागली. फक्त माझी पावसाने बॅग भिजली थोडीशी. म्हणजे खिडकी कोणीतरी ओपन ठेवली रात्री आणि मग खिडकीतून पाणी आलं आणि माझी बॅग भिजली. पण असो जराशीच भिजली. पण हा जो कोकणात पाऊस आहे तो पाऊस ह्या एरियात नाही. आपल्या नाही. कोकणासारखं सुख इथे 1% पण नाही. नाही, खरं खरं. आपण खूप लकी आहोत कोकणात असल्यामुळे. गरमी असा ना भरपूर. हो, गरमी भरपूर ना. गरमी भरपूर म्हणून सांगत होता AC बुक करूया. म्हणून सांगत होते AC बुक करू काय होता. आता त्याची गरज पडली. दोन बॅग तुमचे? दोन बॅग आहेत तुमचे? आता आम्ही दिल्लीला पोहोचलेलो आहोत. 2 दिवसाच्या खडतर प्रवासानंतर
2 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर बोलला खडतरच प्रवास होता. फायनली आम्ही दिल्लीला पोहोचलेलो आहोत. गाड़ी जाती है